धन्यवाद. समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमन जाधव यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आहे. त्याचबरोबर आपले जे पदाधिकारी आहेत त्यांनाही संगती घेऊन हा चांगला उपक्रम यशस्वीरित्या संपन्न करायचा आहे. वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मातोश्री आज त्यांनाही ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि आईचं मन खरोखर भरून आलं की माझा मुलगा जी सेवा करतो ही समाज उपयोगी सेवा आहे आणि या प्रतिष्ठानचं नाव लौकिक व्हावं. समर्थ प्रतिष्ठान कोकणामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतं आहे. हिरलोकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे कार्य सुरू आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये समर्थ प्रतिष्ठानची एक रुग्णवाहिका हिरलोक ते डोंबिवली या पद्धतीने विनामूल्य सेवेला तिचा सेवाभाव लाभणार आहे. आपण सर्व पदाधिकारी आणि त्यांचे असणारे सर्व सहकारी यांनी या कार्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. सर्व विश्वस्त या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्या सर्वांचं समर्थ प्रतिष्ठान यांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. आणि यानंतर सन्माननीय आप्पासाहेब यांना नम्र विनंती करतो आहे आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. नमस्कार. समर्थ प्रतिष्ठानतर्फे आज मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी सर्व ज्येष्ठ लोकांकरता सेवा म्हणून अन्नदान करण्यात आलं. तिथल्या सर्व लोकांसोबत आमचे सन्माननीय सुमनजी जाधव, त्यांचे सर्व कुटुंबीय आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी या वृद्धाश्रमामधील सर्व तिथल्या ज्येष्ठ लोकांकरता अन्नदानाच्या माध्यमातून त्यांचा सहवास, त्यांच्यासोबत गप्पा, त्यांच्या सुखदुःखाचं वाटप करणं, या सगळ्या गोष्टी इतक्या आनंददायक होत्या. या दिवाळीचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित करणारा असा हा क्षण आम्हाला लाभला या ठिकाणी. त्याने आमच्या सर्वांना सुद्धा या ठिकाणी या आनंदात सहभागी करून घेतलं. त्याबद्दल खूप त्यांची आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. इथली सर्व वातावरण, इथलं सगळा हा जो परिसर आहे तो इतका आनंददायक आहे, इतका छान आहे. खरं म्हणजे आपलं घर, आपलं कुटुंब सोडून इथे येणं आणि इथे राहणं कदाचित दुःखदायक असं वाटू शकेल, पण इथे आल्यानंतर इथे सगळे जे समवयस्क ज्येष्ठ नागरिक आहेत एकमेकांच्या सोबतीने, एकमेकांच्या साथीने अतिशय आनंदाने इथे राहताना आम्ही बघितले. काही लोक तर 10 वर्ष, 13 वर्ष अशी अनेक वर्ष इथे राहतात आणि ती व्यवस्था अतिशय सुंदर आहे. खूप छान वाटलं यांच्यासोबत. आमचे सुमनजी जाधव हे नेहमीच समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी कामं करत असतात आणि त्या माध्यमातून अतिशय उत्तम अशा प्रकारचं समाजसेवेचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे. आणि ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करणं खरोखर खूप मोठी ईश्वर सेवा आहे. आणि अशी ही ईश्वर सेवा त्यांच्या हातून, समर्थ सेवा मंडळाच्या हातून सतत घडो अशी मी प्रार्थना करतो. थँक्यू. धन्यवाद.